निलंग्याच्या मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे, निलंग्याच्या नागरिकाची ही निवडणूक आहे. ही काही देशमुख निलंगेकर यांची निवडणूक आहे असं मला वाटत नाही. कदाचित सत्ताधारी या निवडणुकीला तसा रंग आणायचा प्रयत्न करतील. देशमुख विरुद्ध निलंगेकर, निलंगा विरुद्ध लातूर वगैरे वगैरे. पण या भूलथापांपासून निलंग्याच्या नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे. ही निवडणूक निलंग्याची आहे, ही निवडणूक निलंग्याच्या विकासाची आहे, ही निवडणूक निलंग्याच्या नागरिकाची आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि हे जे मतदान या निवडणुकीमध्ये होणार आहे, हे मतदार हे त्यांच्या शहराच्या विकासासाठी करणार आहे. निलंगा शहराच्या विकासासाठी हे मतदान होणार आहे. आणि हे मतदान निलंगा शहराच्या विकासासाठी जर मतदार करणार असतील तर मग याला न्याय कोण देऊ शकेल याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निलंग्याच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडणार नाही. किंबहुना न्याय देण्याचं कामच काँग्रेस पक्ष करेल ही खात्री मी या निमित्ताने देऊ इच्छितो.